नमस्कार. मी डॉक्टर ओमप्रकाश अशोकराव देशमुख. मी बालरोग तज्ञ असून चांदूर रेल्वे आणि अमरावती येथे माझी एक प्रायव्हेट प्रॅक्टिस गेल्या 15 वर्षापासून करत आहे. हिवाळा आला की लहान मुलांमध्ये विशेषतः सर्दी, खोकला याचा त्रास वारंवार आपल्याला निदर्शनास येतो. विशेषतः ज्या मुलांना बाळकफ, बाळदमा, अस्थमा किंवा ज्यांच्यामध्ये फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे आईवडिलांना किंवा आजी-आजोबांना, अशा ठिकाणी सर्दी खोकल्याचा आपल्याला त्रास जरा जास्त प्रमाणात बघायला मिळतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचं कारण जे हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्यासाठी आपल्याला आढळते ते असते थंडी, कोरडी हवा. त्याचप्रमाणे धूळ, घरातला धूर, ह्या सगळ्या गोष्टी किंवा काही थंड खाद्यपदार्थ वगैरे खाण्यात किंवा पिण्यामध्ये आले तर अस्थम्याचा त्रास किंवा सर्दी खोकल्याचा त्रास हा होऊ शकतो. साधारण सर्दी खोकल्यासाठी आपण घरगुती उपाय बऱ्याचदा करतो आणि बऱ्याचदा ते कारगर पण ठरतात. जसं काढा, गरम पाणी किंवा मध आणि सहदाचं चाटण यांनी पण बऱ्याचदा हलक्या प्रमाणात जर खोकला असेल तर तो तात्पुरत्या स्वरूपात दबून जातो. मात्र पर्सिस्टंट कफ म्हणजेच वारंवार होणारा खोकला किंवा जो खोकला झाल्यानंतर बरेच दिवस राहतो आहे किंवा औषधांनी, ओरल मेडिसिनने तो व्यवस्थित दुरुस्त किंवा त्याला लवकर रिलीफ मिळत नाही आहे, अशावेळी आपल्याला मात्र डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेणे आवश्यक असते. किंवा खोकल्यासोबतच इतर लक्षण जसे ताप, छातीमध्ये घरघर असा आवाज येणे, श्वास थोडा तेज किंवा फास्ट जो म्हणतो आपण जलद गतीने चालणे, आणि बाकी सिम्पटम जसे खाणेपिणे कमी होणे किंवा सुस्तपणा, ह्या गोष्टी जर असल्या तर आपल्याला लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे हे फार महत्त्वाचे आहे. अशावेळी डॉक्टर जनरली गरज असल्यास, समजा बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास अँटीबायोटिक्स आणि व्हायरल असल्यास विदाऊट अँटीबायोटिक आपण कफ सिरप्स, काही सिम्प्टोमॅटिक मेडिसिन देऊन मुलांना बरं करायचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा कफ सिरपनी नुसता फायदा होत नाही, कारण जेव्हा कफ जास्त प्रमाणात असतो किंवा छातीमध्ये घरघर म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हिझिंग म्हणतो, एक सिटी वाजल्यासारखा आवाज येतो श्वास घेताना, अशा प्रकारे जर कफ असला म्हणजेच काय की बाळाच्या छातीमध्ये जे लंग्स आहे, ॲल्व्हिओलाई आहे किंवा फुफ्फुस आहे, श्वासनलिका आहे, याच्यामध्ये सुजन तात्पुरती निर्माण होते आणि श्वासनलिका आपले आकुंचन पावतात. त्यामुळे श्वास घेताना, एक्झेल करताना त्रास होतो आणि तो घरघर असा आवाज येतो. श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे खोकला हा बऱ्याच प्रमाणात वाढतो. कधीकधी त्याला ब्रेथलेस फील होतं आणि त्याच्यामुळे नुसत्या मेडिसिननी कधीकधी आराम मिळत नाही. अशा वेळेस आपल्याला मेडिसिनसोबतच जे डायरेक्टली लंग्स म्हणजे आपल्या फुफ्फुसांवरती काम करेल असं मेडिसिन आपल्याला नेबुलायझर म्हणजे एक श्वसन नलिकेमध्ये डिलिव्हर करेल असं नेबुलायझर आपल्याला वापरणं आवश्यक असतं. तेव्हा डॉक्टर आपल्याला नेबुलायझेशन म्हणजेच वाफारा घ्या किंवा वाफ द्या असा सल्ला देतो. नेबुलायझरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स वापरू शकतो. काही सिंपल ब्रॉन्कोडायलेटर असतात, काही स्टेरॉइड्स पण काही ठिकाणी आपल्याला द्यायचं गरज पडू शकते जेव्हा श्वासनलिकेमध्ये सुजन जास्त प्रमाणात आहे किंवा घरघर जास्त आहे, व्हिझिंग जास्त आहे आणि नॉर्मल मेडिसिनला ती रिस्पॉन्ड करत नाही आहे. अशावेळी आपण स्टेरॉइड्स पण थ्रू नेबुलायझर आपण देऊ शकतो. वाफाऱ्याने जे आपण मेडिसिन देतो, साधे ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणजे जे श्वासनलिका मोकळी करतात किंवा स्टेरॉइड जे सुजन लवकर कमी करतात, ह्या मेडिसिनचे साईड इफेक्ट बिलकुल निग्लिजिबल किंवा नसतातच. कारण ही जी ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे यामुळे फक्त ते मेडिसिन आपल्या लंग्समध्ये जिथे गरज आहे तिथेच त्याचं काम पूर्ण करून, ते श्वासनलिका मोकळ्या करून, कफ पातळ आणि सैल करून आपल्याला रिलीफ देतात. त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास जो आहे तो लगेच दुरुस्त होतो आणि 5-10 मिनटात आपल्याला रिलीफ मिळतो. नेबुलायझरचा एक दुसरा फायदा असा आहे की एखाद्या वेळेस जर स्टेरॉइड आपल्याला द्यायचं काम पडत आहे थ्रू नेबुलायझेशन किंवा जे आपली श्वासनलिका आहे, जे सुजन आहे ती कमी करायसाठी, स्टेरॉइडची गोळी किंवा सिरप न घेता नुसतं नेबुलायझेशन थ्रू जर आपण स्टेरॉइड इनहेल केलं किंवा बाळाला दिलं तर त्या स्टेरॉइडचा पूर्ण शरीरावर साईड इफेक्ट होणार नाही. कारण ते स्टेरॉइड आपल्या नॉर्मल जेव्हा आपण टॅब्लेट सिरप घेतो तर ते ब्लडमध्ये जातं, पोटामध्ये जातं आणि ते ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होऊन लंग्सवर काम करतं. म्हणजे फक्त गरज आपल्याला त्या लंग्सवर असताना आपण पूर्ण शरीराला त्या स्टेरॉइडचा डोस देत आहोत. मात्र नेबुलायझर जर आपण यूज केलं आणि फक्त वाफाऱ्याद्वारे स्टेरॉइड किंवा बाकी कुठलं साधं एखादं ब्रॉन्कोडायलेटर जर दिलं तर ते पूर्ण शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आणि फक्त लंग्समध्ये ॲब्सॉर्ब होतो. तिथे त्याचं काम आहे, तिथेच ते काम करतं आणि त्याच्यामुळे बाकी शरीर, बाकी अवयव हे त्याच्या साईड इफेक्टपासून बचावले जातात.
म्हणून नेबुलायझेशनबद्दल ज्या मिसकन्सेप्शन आहे की नेबुलायझेशनची सवय पडते किंवा त्याची काही हानी आहे, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे. नेबुलायझेशन तुम्ही नेहमी डॉक्टरच्या सल्ल्याने देऊ शकता आणि जेव्हा एखाद्या बाळाला बाळ कफ, बाळदमा किंवा अस्थमा आहे असं डॉक्टरने डायग्नोज केलं किंवा वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने एक नेबुलायझर घरी पण ठेवू शकता. घरी नेबुलायझेशन ठेवण्याचा किंवा नेबुलायझर ठेवण्याचा फायदा हा आहे की छोट्या मोठ्या त्रासासाठी किंवा कधी रात्री बेरात्री अचानक जर बाळाला कफाचा त्रास झाला, दम्याचा, अस्थम्याचा त्रास झाला आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही एक सिंपल घरी नेबुलायझेशन जसं ब्रॉन्कोडायलेटर एखादं कुठलंही डॉक्टरच्या सल्ल्याने जे तुम्हाला रुटीनली त्यांनी प्रिस्क्राईब करून दिलं आहे किंवा एखादा स्टेरॉइड नेबुलायझेशन हे देऊन बाळाला तात्पुरता एक 5-6 तासापुरता किंवा रात्रभरापुरता आराम मिळून जातो. नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जाऊ शकता किंवा बऱ्याचदा 2-3 नेबुलायझेशन दिल्यानंतर आफ्टर स्पेसिफिक इंटरव्हल एक विशिष्ट कालावधीनंतर तुम्ही जर 2-3दा नेबुलाइज केलं तर बाळाला कधी कधी दवाखान्यात जायची गरज पण पडत नाही, जर तो प्युअरली अस्थमॅटिक किंवा एक ब्रॉन्कोस्पाझम ज्याला श्वासनलिका आकुंचन पावल्यामुळे जो येणारा खोकला असतो तो जर असेल तर. अर्थात बाकी जर काही पॅथॉलॉजी असेल तर ऑब्व्हियसली यू हॅव टू गो टू द डॉक्टर, तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागेल. त्यामुळे नेबुलायझरला घाबरू नका. नेहमी आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने कुठले मेडिसिन नेबुलायझेशनसाठी वापरायचे आणि ते कसे वापरायचे हे समजावून घ्या. खास करून जर आपल्या बाळाला नेहमी खोकल्याचा त्रास होत असेल किंवा दमा, अस्थमा असा काही प्रकार असेल आणि त्या प्रमाणात ते तुम्ही घरी बिनधास्त वापरू शकता जेव्हा गरज असेल. डॉक्टरने जे तुम्हाला सांगितलं असेल की असा त्रास असला तेव्हा तुम्ही नेबुलायझेशन द्या, अशा वेळी तुम्ही घरी वापरू शकता आणि डॉक्टर आपली दवाखान्याची जी व्हिजिट आहे किंवा इमर्जन्सीमध्ये धावपळ करण्याची वेळ आपण बऱ्याचदा वाचवू शकतो. थँक्यू. आणि रुटीन काळजी जशी हिवाळ्यामध्ये आपण घेतो तसं गरम कपडे, उबदार कपडे घालणे, गरम पाणी पिणे किंवा गरम पेय पिणे, थंड गोष्टी टाळणे, धूर आणि धुळीपासून वगैरे दूर राहणे, ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजीसुद्धा घ्यायला पाहिजे. धन्यवाद.